आणि येऊन शेट इतिहास घडलाय नवा, इतिहास घडलाय नवा, शेत इतिहास घडलाय नवा. अख्ख्या महाराष्ट्रात भरत शेटची झालेलंय ओ हवा. लय हो हवा, शेती झालेलंय हो हवा. आता विजयाचा साहेबांच्या पडला गाळ्यामध्ये हार, विजयाचा साहेबांच्या पडला गाळ्यामध्ये हार. किंग करलाई भरत शेट गोगावले रायगडचा टायगर, किंग करलाई भरत शेट गोगावले रायगडचा टायगर. लय वर्ष गोगावले हारायचं टायगर, किंग करलाय वर्ष गोगावले हारायचं टायगर. भरघोसली घेऊन भरत शेट गोगावले निवडून आले. धन्यवाद धन्यवाद शेत गोगावले निवडून आले. Yes, धन्यवाद. बिझी शेड्यूल मधून असताना सुद्धा आपण पाहतोय आज आवर्जून उपस्थित राहिले आणि या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व भरत शेट गोगावले साहेब आपल्याला आवर्जून येताना पाहायला मिळाले आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात आणि खूप सारे आभार आम्ही या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं भरत शेट गोगावले साहेबांचा आम्ही व्यक्त करतोय आणि साहेबांचा आपण पाहिला स्वागत वेगळं आहे, ज्या पद्धतीने आपण पाहतोय आल्यात शुभेच्छा दिल्यात आणि खऱ्या अर्थानं योगदान आपल्याला सातत्याने या संपूर्ण विभागामध्ये भरत शेट गोगावले साहेबांचं आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळेच त्यांचे पदाधिकारी त्यांचे पुन्हा एकदा खूप सारे आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. मॅच क्रमांक 3 ला इथून पुढे आपण पाहतोय सुरुवात होतीये. विनर वर्सेस विनर आपल्याला लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सामन्याला सुरुवात पहिली रेड. पहिली रेड पहिलीच रेड आपण पाहतोय. टॅकल केलाय आणि 1 गुणांची कमाई आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतीये. एका साइडला आपण पाहतोय एक फोटोग्राफी हा संघ आपण पाहतोय, तर दुसरा साइडला आपल्याला संघ पाहायला मिळेल एसन कलेक्शन कोरेगाव. 1 गुणांची कमाई आपण पाहतो ती म्हणजे एक फोटोग्राफी या टीम कडे गेली आहे. सुरत एक्सप्रेस आपण पाहतोय प्रतीक वाडकर, एमटी रेड त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सातच्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेडिंग साठी हा रेडर सज्ज झालाय. उजव्या बाजूनं निदान रेषा त्याने क्रॉस केली आहे. बोनसचा प्रयत्न त्याचा आपण पाहतोय. परंतु पुन्हा एकदा पाहतोय एमटी रेड मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. त्यानंतर पाहतोय एक युवा रेडर आपल्याला कोर्ट मध्ये जाताना पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेने पाहतोय खऱ्या अर्थानं सगळ्याच खेळाडूंना घडवण्याचं काम केलंय. गेल्या 4 पर्वामध्ये आपण पाहिलं आणि हे 5वा पर्व आपण पाहतोय. प्रचंड प्रतिसाद गोरेगावकरांनी दिलाय, परंतु यावेळी आपण पाहतोय पॉइंट घेण्याचा प्रयत्न यशस्वी आपल्याला पाहायला मिळतात. 1 गुणांची कमाई. थर्ड रेड आपण पाहतोय डू ऑर डाय ही रेड आपल्याला पाहायला मिळतीये. गुण घेण्याचा प्रयत्न आपण इथून पुढे पाहतोय नाही झालाय आणि इथून पुढे रेडरला बाहेर जावं लागेल. एमटी रेड आपल्याला इथून पुढे पाहायला मिळतीये. मॅच नंबर 3 आपण पाहतोय. 7च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेड सुरू आहे आणि
जस्ट स्टँडी आपण पाहतोय अगदी कचाकच पाक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही स्पर्धा म्हटलं की खूप सारा प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि आज देखील पहिली रात्र आणि तिसरा मॅच मध्ये खूप प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेला महत्व डॅश आउट केलाय. रेडर इथून पुढे बाद होईल आणि 1 गुणांची कमाई आपण पाहतोय ती म्हणजे AK फोटोग्राफी. दोन आणि दोन अशी परिस्थिती आपण पाहतोय सध्या सुरू आहे. सुरत एक्सप्रेस बोनस आपण पाहतोय मिळवलाय चांगल्या पद्धतीने. प्रयत्न चांगला राहिला होता. तीन आणि 2 आपण पाहतोय अशी परिस्थिती. 6च्या डिफेन्स मध्ये पाहतोय रेडिंग करण्याचा प्रयत्न इथून पुढे राहिलाय तो म्हणजे SN कलेक्शन गोरेगाव या टीमच्या वतीनं. पुन्हा एकदा पाहतोय एक युवा खेळाडू आहे जो रेडिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 6च्या डिफेन्स मध्ये पाहतोय एक चतुर चालक रेडर आपण पाहतोय परंतु अद्यापर्यंत गुण नाही मिळू शकलाय. 3 आणि 2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 6च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा रेडर आपण पाहतोय सज्ज होईल SN कलेक्शन गोरेगाव या टीमच्या वतीनं. यावेळेला पाहतोय ऍडव्हान्स टॅकल तो अंगलट आलाय. हो आणि इथून पुढे म्हणतोय किती गुणांची कमाई केली जाईल ते सुद्धा पाहावं लागेल. अंपायरचा ऑफिशियल आपण पाहतोय 2 गुणांची कमाई आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे SN कलेक्शन गोरेगाव. इथून पुढे एक टाइम आउट त्याआधी आपण घेऊयात पुन्हा एकदा छोटासा डीजे ब्रेक. जो टाइम आउट जो आता आपण पाहतोय तो कम्प्लीट झालाय. इथून पुढे 3 आणि 4 पुन्हा एकदा आपण पाहतोय रेडिंगला इथून पुढे सुरुवात होईल. 7च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय रेडर सज्ज झालाय. तिसरी मॅच आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा पाहतोय MT रेड आणि यावेळेला सेफ मॅच खेळण्याचा प्रयत्न दोन्ही टीमच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चार आणि 4 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे पाहायला मिळते. 5च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय. त्याच वेळेला सन्माननीय सचिनजी गोरेगावकर सर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. सचिनजी गोरेगावकर सर आपण या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. चार आणि 4 आपण पाहतोय सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद संजय सर. या ठिकाणी गोरेगाव लोंढरे कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला एक चांगली पर्वणी या ठिकाणी मिळालेली आहे. सामना सुरू आहे आतमध्ये SN कलेक्शन वर्सेस AK फोटोग्राफी. या ठिकाणी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी
बघूया पंचांचा काय निर्णय आणि खेळाडू बाद दिलेला या ठिकाणी एका गुणांची कमाई होते ती मला वाटतं एके फोटोग्राफी संघाकडून या ठिकाणी 5 गुणांची एका गुणाची आघाडी असेल ते एके फोटोग्राफी संघाकडे नक्कीच या ठिकाणी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न परंतु एक सावध प्रकारची खेळी या ठिकाणी सावध खेळी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडून पाहायला मिळतोय आपल्याला या गोरेगाव सारख्या या नगरीमध्ये नक्कीच मागच्या शनिवारी या ठिकाणी खो खोची लीग पार पडली आणि त्यानंतर आताच याच मैदानामध्ये आपल्याला आणि पुन्हा एकदा थोडीशी चूक होते दिसते युवराज कडून आणि पुन्हा एका गुणांची कमाई होते ती एसएन कलेक्शन संघाकडून आता मात्र या ठिकाणी गुणांची बरोबरी पाहायला मिळते दोन्ही संघाकडून आता मात्र तिसरी थर्ड रेड असणार आहे बघूया या रेड मध्ये अतिशय चपळाईने या ठिकाणी हा छोटा फारशी काही तब्येत नसणार परंतु अतिशय चपळा अंगामध्ये असणार हा खेळाडू आणि आता मात्र या ठिकाणी सुंदर गुणाची कमाई केलेली आहे नक्कीच या ठिकाणी कौतुकास पात्र असणारा हा खेळाडू अतिशय चपळाईने या ठिकाणी एका गुणाची कमाई केलेली आहे आणि पुन्हा एकदा एका गुणाची आघाडी एसएन कलेक्शन संघाकडून मात्र हा खेळाडू मात्र सतत पुन्हा रेड करताना आपल्याला दिसतोय नक्कीच या ठिकाणी दोन्ही संघाकडून चांगल्या प्रकारची खेळीची या ठिकाणी अपेक्षा आहे आपल्यातले विनरची ही मॅच या ठिकाणी सुरू आहे नक्कीच सर्व गोरेगाव असे या ठिकाणी या सामन्यांचं या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपलं आणि या ठिकाणी बघूया नक्कीच आता मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची रेड मारलेली आहे आणि 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी एक फोटोग्राफी संघाकडून 2 गुणांची कमाई या ठिकाणी खेळाडूला काय दुखापत झाली असेल तर नक्कीच या ठिकाणी खेळाडू सुस्थितीमध्ये आहे थोडीशी गडबड या ठिकाणी लाईनच्या जवळ धरण्याचा टॅकल करण्याचा प्रयत्न होता आणि तीच कुठं चूक या ठिकाणी मागात पडलेली आहे 2-3 गुणांची आघाडी असणार आहे ती एक फोटोग्राफी संघाकडून नक्कीच मी मागच्या शनिवारी पण म्हणलं होतं की याच नगरीमध्ये आपल्या सर्व गोरेगाव वासियांसाठी हे सर्व मंडळी दिवस रात्र करून आपल्यासाठी खेळाचं आयोजन या ठिकाणी करतात आणि त्या खेळाच्या माध्यमातून आपलं तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मनोरंजन होत असतं नुकतंच या ठिकाणी आताच थोड्या वेळापूर्वी सन्माननीय भरत शेठजी गोगावले यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं आपल्या सर्वांना ते शुभेच्छा देऊन या ठिकाणी खेळाच्या प्रती असलेली आवड या ठिकाणी दाखवून ते या ठिकाणी निघून गेलेले आहेत परंतु या ठिकाणी खेळाचं मैदान मात्र अखंडपणे चालू असणार आणि या ठिकाणी खोलवर मारा करण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा मगाशी 2 गुणांची कमाई केल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच 3 नंबर दर्शनी प्रदान केलेला हा खेळाडू मगाशी यानं 2 गुणांची कमाई केली होती मला वाटतं आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा नाही खूपच रेषेच्या जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न आणि 11 नंबरचं दर्शी परिधान केलेला खेळाडू 2 गुणांची मला वाटतं पुन्हा एकदा कमाई असणार आहे पहिला हाफ या ठिकाणी संपलेला आहे आणि पहिल्या हाफ मध्ये या ठिकाणी जवळजवळ 5 गुणांची आघाडी असणार आहे एके फोटोग्राफी संघाकडे नक्कीच या ठिकाणी सुरुवातीच्या काही क्षणामध्ये एसएन कलेक्शन थोडासा आघाडीवर असणारा संघ दिसत होता परंतु थोड्या कालावधीनंतर या ठिकाणी 5 गुणांची आघाडी घेतली आहे एके फोटोग्राफी संघाकडून नक्कीच या गोरेगाव सारख्या एका छोट्याशा खेड्यामध्ये नगरीमध्ये आपल्याला हे सामने पाहायला मिळतात खो खो असेल कबड्डी असेल तसेच क्रिकेटच्या माध्यमातून बऱ्याचशा लीग सध्या सुरू आहेत या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं त्यांना खेळामध्ये रमवण्याचं काम नक्कीच या ठिकाणी केलं जाते हे एक चांगली बाब आहे कारण सध्याच्या या मोबाईलच्या दुनियेत थोडस मोबाईल पासून लांब करण्याचा प्रयत्न या लहान पिढीनं त्यांच्यापासून प्रोत्साहन घ्यावं आणि म्हणूनच हे खेळांचं नियोजन या ठिकाणी आयोजन या ठिकाणी केलं जाते या आयोजकांना नक्कीच खूप सारे धन्यवाद असणार आहेत कारण आपण या मुलांना संधी देत आहात संधीच्या माध्यमातून एखादा चांगला खेळाडू उद्या राज्यस्तरावर देखील राज्यस्तरावर देश पातळीवर खेळायला मिळेल अशी अपेक्षा आहे नक्कीच आणि तशा प्रकारचे प्रयत्न आपले आहेत या सर्व आयोजकांच्या माध्यमातून हे सर्व खेळांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात पुन्हा एकदा
आणि या ठिकाणी आता मात्र थोडस पुन्हा लवकरात लवकर वेळ कव्हर करण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व गडी बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा नवीन एंट्री या ठिकाणी एसएन कलेक्शन संघाकडून. पुन्हा या ठिकाणी एंट्री मारण्याचा प्रयत्न आहे तो एसएन कलेक्शन संघाकडून. बोनसचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न झाला आणि एक बोनस गुण मिळतोय. नक्कीच अशी एक एक गुणाची कमाई आपल्याला करावं लागेल तरच आपण या सामन्यामध्ये कुठेतरी आपला टिकाव लागू शकेल. कारण खो खो हा तसा ताकदीबरोबरच नक्कीच या ठिकाणी पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळतोय तो एसएन कलेक्शन संघाकडून. नक्कीच एक चांगली रेड या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. आता मात्र थोडीशी गुणांची आघाडी या ठिकाणी वाढताना दिसते ते एके फोटोग्राफी संघाकडून. कुठेतरी कमबॅक करावं लागेल ते एसएन कलेक्शन संघाला, परंतु या ठिकाणी एके फोटोग्राफी संघ सुद्धा फारस ढिलाई सोडणार नाही म्हणायला लागेल. कारण आता मात्र त्यांच्याकडे जवळजवळ 8 गुणांची आघाडी आहे आणि ही आघाडी त्यांना टिकवावी लागेल तरच कुठेतरी हा सामना त्यांच्याकडे जाऊ शकेल. परंतु एसएन कलेक्शनच्या संघामध्ये सुद्धा चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. गोरेगाव मध्ये बरेचसे खेळाडू या ठिकाणी दिसतात. 11 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू असेल त्याचप्रमाणे नक्कीच आता मात्र थोडस एके फोटोग्राफी संघामध्ये थोडस टाइम घेईल असं दिसतंय. कारण त्यांच्याकडे 8 गुणांची आघाडी असणार आहे. परंतु एसएन कलेक्शन संघाला मात्र या ठिकाणी काहीतरी थोडस आक्रमकता दाखवावी लागेल. कारण सामन्यामध्ये परत यायचं असेल तर आपल्याला नक्कीच आक्रमक खेळ करावा लागेल. आता मात्र या ठिकाणी बोनसचा प्रयत्न दिसतोय. खोलवर चढाई करून दिली जाते. बोनससाठी आतमध्ये प्रयत्न करण्यासाठी दिला जातोय. नक्कीच बघूया. नाही या ठिकाणी बोनस मिळालेला नाही. महाराष्ट्राचा एक हुतुतू या नावानं प्रसिद्ध असलेला हा खेळ. नक्कीच या खेळाच्या माध्यमातून एक चांगल्या शरीराची आपल्याला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी नाही या ठिकाणी खूपच रेषेच्या जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि फक्त एक गुण या ठिकाणी पुन्हा मिळतोय तो थर्ड रेड असणार आहे. डुअल डाय या ठिकाणी एसएन कलेक्शन संघासाठी असणार आहे. बघूया आपल्या संघासाठी आता या डुअल डाय मध्ये काय किती गुणांची कमाई होते ती. आणि समोर असल्यामुळे गौरव ती माईकचे हे होते ना रे ते समोर गेले की आणि डुअल डाय मध्ये एका बोनस गुणांची फक्त कमाई या ठिकाणी झालेली आहे. नक्कीच संकट अजून टळलेलं नाही. एक गुण आपल्याला एका गुणानं आपल्याला फारसं काही साधता येणार नाही. आपल्याला नक्कीच जास्त गुणांची कमाई करावी लागणार आहे. जवळजवळ 8 गुणांची आघाडी अजून सुद्धा एके फोटोग्राफी संघाने खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. आता मात्र या ठिकाणी पुन्हा हा खेळाडू एके फोटोग्राफी संघाकडून नक्कीच चांगल्या गुणांची कमाई आपल्या संघासाठी करताना दिसतोय. पुन्हा एकदा 2 गडी या ठिकाणी मला वाटतं पंचांनी 2 गुण या ठिकाणी दिलेले ते एके फोटोग्राफी संघाला. आता मात्र थोडस कुठेतरी या ठिकाणी गुणांची आघाडी वाढताना दिसते. जवळजवळ 10 गुणांची आघाडी या ठिकाणी. आता मात्र कुठेतरी थोडस आक्रमकता दाखवावं लागेल. टॅकल एकजुटीने करावं लागेल तरच आपण कुठेतरी सामन्यामध्ये टिकून राहाल. नक्कीच या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा एके फोटोग्राफी संघाकडून हा खेळाडू वारंवार या ठिकाणी आपल्या संघासाठी रेड मारताना दिसतोय आणि नक्कीच गुणांची कमाई देखील होते. त्यामुळं त्याच्यावरती धोरा असणार आहे. बघूया एसएन कलेक्शन संघाकडून या ठिकाणी पुन्हा एकदा समोर टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच खेळाडूकडं क्षमता आहे त्या कारणानं तो खेळाडू सापडत एका गुणाची पुन्हा एकदा कमाई. बघूया आता यामध्ये 2 वेळा आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई होती ती एसएन संघाकडून. एका गुणांच्या कमाईनं आपल्याला फार काय मिळणार नाही, परंतु नक्कीच प्रयत्न करायला हरकत नाही. अजून हे 9 गुणांची या ठिकाणी आघाडी असणार आहे ते एके फोटोग्राफी संघाकडून. दोन्ही संघाकडे तसे चांगले खेळाडू आहेत, परंतु मला वाटतं रेषेच्या जवळ टॅकल करण्याचा प्रयत्न केल्यामुळं नाही
पुन्हा एकदा या ठिकाणी अयशस्वी प्रयत्न आहे तो एसएन कलेक्शन संघाकडून आणि या ठिकाणी पुन्हा एका गुणाची कमाई 10 गुणांची आघाडी पंच या ठिकाणी हात वर करून सांगतायत दोन्ही संघांना या ठिकाणी कल्पना देत आहेत की आपले गुण किती आहेत आणि आपल्याला काय करावं लागणार नक्कीच या ठिकाणी शपथ घेण्याचा प्रयत्न आहे बघूया काय होतंय 1 गुणांची या ठिकाणी कमाई होते ती एसएन कलेक्शन संघाकडून आणि पंच देखील या ठिकाणी आमचे अतिशय निष्णात असे प्रश्न आहे पंच आहेत त्यांच्याकडून एक चांगल्या प्रकारची आणि पुन्हा एकदा 2 गुणांची या ठिकाणी पुन्हा कमाई होते एके फोटोग्राफी संघाकडून पुन्हा सतत वारंवार या ठिकाणी पुन्हा रेड मारण्यात या ठिकाणी खेळाडूला थोडीशी दुखापत झाली असण्याची शक्यता आहे मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे मला कितीही दुखापत झाली तरी माझ्या संघाला विजयी झालेला मला पाहायचं आहे या भूमिकेतून हे सर्व खेळाडू खेळत असतात आणि नक्कीच त्याचा प्रत्यय आपल्याला येतोय की वारंवार रेड मारून सुद्धा थोडीशी दुखापत होऊन सुद्धा हा खेळाडू पुन्हा एकदा आपल्या टीम मध्ये मैदानाच्या आतमध्ये तो खेळताना दिसतोय पुन्हा एकदा या ठिकाणी ऑल आउटचा धोका या ठिकाणी आलेला आहे तो एसएन कलेक्शन संघावरती बघूया काय होतंय पुन्हा एकदा शेवटचा एक खेळाडू शिल्लक आहे आणि काही सेकंदाचा मला वाटतं या ठिकाणी अवधी शिल्लक असताना या ठिकाणी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी टॅकल केलेला आहे आणि पुन्हा एकदा ऑल आउटचा या ठिकाणी 3 गुण या ठिकाणी मिळतील ते बोनस गुण एक मिळालेला आहे परंतु ऑल आउटचा 3 गुण या ठिकाणी मिळतात एके फोटोग्राफी संघाला आता मात्र हे गुणांचं जे काही समीकरण आहे ते खूपच मोठं होत चाललेलं आहे कारण खूप सारा डिफरन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय एके फोटोग्राफी संघानं नक्कीच या ठिकाणी चांगल्या गुणांची आघाडी घेऊन आपल्याला एक मजबूत स्थान या ठिकाणी प्राप्त केलेलं आहे मात्र एसएन कलेक्शन संघ कुठेतरी थोडासा मला वाटतं बोनस पॉइंट आणि त्यानंतर एक बरोबर एक खेळाडू या ठिकाणी त्यांचा बाद झालेला आहे आणि पुन्हा एकदा आता मात्र थोडस 2 वेळा ऑल आउटचा या ठिकाणी धोका पत्करलेला आहे तो एसएन कलेक्शन संघानं पुन्हा एकदा तिसऱ्या वेळी बघूया आता मात्र पुन्हा एकदा कमबॅक होतोय का एसएन कलेक्शन संघाकडून आणि या ठिकाणी पुन्हा सुपर या ठिकाणी म्हणावं लागेल चांगल्या प्रकारे युवराज गमरेनं नक्कीच या ठिकाणी पाय पकडला आणि या ठिकाणी खेळाडू बाद झालेला आहे तो आता मात्र या ठिकाणी एसएन कलेक्शन संघाचा जो काय या खेळामध्ये सतत पुन्हा दुखापती होताना दिसत आहेत क्रॅम्प येतात कारण कुठेतरी थंडी आहे व्यायाम जास्तीचा असू शकतो त्याचप्रमाणे खेळामध्ये कुठेतरी दुखापत होऊ शकते पाय लागतात त्यामुळं नक्कीच या ठिकाणी आता मात्र 13 गुणांची आघाडी या ठिकाणी पाहायला मिळते ते आपल्याला एके फोटोग्राफी संघाकडून नक्कीच एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतो तो आपल्याला एके फोटोग्राफी संघ एसएन कलेक्शन संघाकडे मात्र थोडंसं कुठंतरी आता खूपच पिछाडीवर या ठिकाणी पाहायला मिळतोय तो एसएन कलेक्शन गोरेगाव संघ परंतु आपल्याला अजून एक संधी या ठिकाणी आपण प्राप्त असणार आहे कारण आपण विनरची ही मॅच खेळत आहात आणि यानंतर आपण पुन्हा एकदा या मैदानावरती पुढचा सामना असेल तर लुजर आणि लुजर मधून जे विनर होतील त्यांच्यासोबत पुन्हा एकदा संधी मिळणार आहे या दोन्ही संघातील जो पराजित संघ असेल आणि जो संघ या ठिकाणी मला वाटतं विजयी होईल तो आजच्या संघाचा क्वालिफायसाठी असं मला वाटतं खेळण्यासाठी परिस्थिती असणार आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा टॅकलचा प्रयत्न सुरेख असा युवराज कडून नक्कीच पुन्हा एकदा एका गुणाची कमाई एका गुणाची कमाई या ठिकाणी वाढताना दिसते ते एके फोटोग्राफी संघाकडून 14-27 असं समीकरण आपल्याला या ठिकाणी बोर्डवर दिसतंय जवळजवळ 13 गुणांची आघाडी या ठिकाणी ठेवलेली आहे ते पहिल्यापासूनच या ठिकाणी एके फोटोग्राफी संघाने मात्र या सामन्यावरती आपली पकड मजबूत करत गेलेले आहेत कारण एकेका गुणांची कमाई एक गुण वाढत या ठिकाणी आतापर्यंत 13 गुणांची आघाडी असणार आहे ते बघूया या ठिकाणी टाइम आउट या ठिकाणी घेतलेला आहे तो एके फोटोग्राफी संघाकडून नक्कीच या गोरेगाव सारख्या या नगरीमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांसाठी ही खेळाच्या माध्यमातून एक चांगली पर्वणी आपल्याला पाहायला मिळते अतिशय थंडगार असं वातावरण आणि याच वातावरणामध्ये
मैदान या ठिकाणी तापवण्याचं काम हे सर्व खेळाडू करतायत। या खेळाडूंच्या माध्यमातून नक्कीच आपल्या तुम्हा सर्वांचं मनोरंजन चांगल्या प्रकारे होत आहे। खेळ देखील चांगल्या प्रकारचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। अगदी यातील काही खेळाडू हे नावाजलेले खेळाडू आहेत या परिसरातील आणि त्यांचा खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। नक्कीच मागच्या शनिवारी या ठिकाणी सन्माननीय सज्जाद गोडमे सर या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे। आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत गोरेगाव लोणेरे कबड्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे। सन्माननीय भाऊ वाघोसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो। आपण व्यासपीठावर यायचं आहे। या ठिकाणी 13 गुणांची आघाडी आहे। अजून सुद्धा पुन्हा एकदा या ठिकाणी 13 गुणांची आघाडी असणार आहे ती आणि 2 लीड असणार आहे मला वाटतं या ठिकाणी एके फोटोग्राफी संघाकडून। आणि या ठिकाणी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी खेळाडू बार आणि अखेरकार शेवटी यश आलेलं आहे ते एसएन कलेक्शन संघाला। नक्कीच या ठिकाणी एका गुणाची आघाडी एका गुणाची या ठिकाणी कमाई होते ती एसएन कलेक्शन संघाकडून। या ठिकाणी दोन्ही संघाला एक गुण मिळतोय कारण थोडस लाईन टचचा एक गुण या ठिकाणी दिला जातोय। नक्कीच आता मात्र 15-28 पुन्हा 13च या ठिकाणी लीड आहे ते एके फोटोग्राफी संघाकडे। बघूया काय होतंय ते। वन टेक्निकल पॉइंट या ठिकाणी मिळालेला आहे। एक टेक्निकल गुण देखील या ठिकाणी मिळाला आहे मला वाटतं एसएन कलेक्शन संघासाठी। कुठेतरी खेळाचे नियम आणि कुठेतरी खेळामध्ये आपण असलं पाहिजे कारण पंचांचं या ठिकाणी पूर्णपणे लक्ष आहे। आपण कुठल्याही प्रकारचा वेळ या ठिकाणी घालवायचा नाहीये कारण खेळामध्ये नियम खूप महत्वाचे असतात। त्या नियमाला बांधील राहूनच आपल्याला खेळ पुढे न्यावायचा असतो कारण नियम नसते तर आपण या ठिकाणी चांगल्या खेळाचं प्रदर्शन करू शकत नाही। आणि म्हणूनच पुन्हा एकदा या ठिकाणी डू ऑर डाय रेड असणार आहे एसएन कलेक्शन संघासाठी। बघूया आता मात्र या ठिकाणी काय होतंय ते। आपल्या संघासाठी किती गुणांची कमाई करतोय हा खेळाडू। मला वाटतं बोनस घेऊन न देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे परंतु या ठिकाणी खूपच सुंदर असं या ठिकाणी टॅकल म्हणावं लागेल ते एके फोटोग्राफी संघाकडून। अगदी रेषेच्या जवळ गेलेला खेळाडू होता परंतु मला वाटतं सामना या ठिकाणी संपलेला आहे। हा सामना जिंकलेला आहे तो एके फोटोग्राफी संघानं। एके फोटोग्राफी संघाचं खूप सारं अभिनंदन तसेच एसएन कलेक्शन संघाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत कारण आपल्याला अजून एक संधी असणार आहे आणि त्या संधीच्या माध्यमातून आपण त्याचं सोनं करायचं आहे। या ठिकाणी जाऊया आपण थोडस सन्मानाकडे। मी या ठिकाणी सन्माननीय सज्जादभाई गोडमे यांचं या ठिकाणी स्वागत सन्माननीय केसर भाऊ यांना विनंती करतो मी त्यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। सन्माननीय निलेश केसरकर यांच्या माध्यमातून गोडमे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत होतंय। युट्यूब ओके या ठिकाणी स्वागत होते। सन्माननीय फिरोज गोडमे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी निलेश केसरकर यांना विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं। सन्माननीय गोडमे साहेब यांच्या ठिकाणी सहर्ष स्वागत होतं। या ठिकाणी आता जो सामना झाला